मित्रांनो नमस्कार करतो आणि आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतो। मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात की आपल्याला या ठिकाणी आता दुसरी फवारणी करणं खूप गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या कपाशीवरती आता 7-8 ते 10 दिवस झाले या ठिकाणी पाऊस चालू आहे आणि अशा वेळेस कपाशीवरती भयंकर रोग या ठिकाणी पडताना आपल्याला दिसत आहे। मी तुम्हाला एकदा या ठिकाणी माझी जे कपाशी आहे त्या कपाशीवरती रोग किती पडला आहे हे मी तुम्हाला सर्वात पहिले ती कपाशी दाखवणार आहे। कपाशीवरती मित्रांनो कपाशी शेंडे असे एकदम बेकार होऊन गेले आणि कपाशीचे जे पानं आहे ते पानं पण असे एकदम घाण होऊन गेले। तर मी तुम्हाला आता कपाशी दाखवतो। कपाशीवरती बघा एवढा बेकार रोग या ठिकाणी पडून गेलेला आहे। मित्रांनो, पाऊस चालू असल्यामुळे या ठिकाणी कपाशीची फवारणी आम्हाला करता आली नाही आणि आता मी शेतामध्ये येऊन बघितलं एकदम बेकार रोग या ठिकाणी पडलेला आहे। तर चला तुम्हाला एकदा कपाशी दाखवतो आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला कोणता औषधी या ठिकाणी फवारणीसाठी घ्यायची आहे तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचवा। चला तर एकदा तुम्हाला कपाशी दाखवतो। मित्रांनो बघा, कपाशीचे पानं अक्षरशः जे शेंडेचे पानं आहे ते या ठिकाणी एकदम बेकार होऊन गेले आणि आजच आम्ही या ठिकाणी कपाशीची फवारणी केली आहे। बघा, तुम्हाला या ठिकाणी जे औषध आहे त्या औषधे तुम्हाला या ठिकाणी जे औषध होतं ते पण या ठिकाणी तुम्ही पाहताय। मित्रांनो, आज या ठिकाणी आम्ही फवारणी केली आणि बघा खाली जर बघितलं तर एकदम गारा या शेतामध्ये आहे आणि कपाशीची क्वालिटी तुम्ही बघा। कपाशीवरती रोग पण एकदम बेकार या ठिकाणी पडून गेलेले आहे। हे बघा, शेंडे असे कुमचुम झाले। हे बघा, मच्छर गिच्छर खूप काही या ठिकाणी पडून गेले। हे बघा तुम्हाला थ्रूस पण या ठिकाणी बघायला मिळत आहे। हे बघा, सर्व शेतामध्ये तुम्हाला या ठिकाणी कपाशीवरती जे रोग पडून गेला आहे त्याचा व्हिडिओ मी या ठिकाणी दाखवत आहे। हे बघा, मावा, तुडतुडे, थ्रिप्स असे सर्व आजार या कपाशीवरती गेलेले बघा। हे बघा, कपाशीचे शेंड्याच्या मागे बघा। हे बघा, असे पानं एकदम पिवळसर या ठिकाणी झालेले बघा। शेतकरी मित्रांनो, कपाशीची क्वालिटी एवढी चांगली होती मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिली असेल आणि ह्या सध्या 7-8 ते 10 दिवसामध्ये या ठिकाणी फवारणी करणं जमली नाही तर कपाशी एकदम या ठिकाणी रोगून गेलेली। हे बघा, असं पूर्ण शेतामध्ये तुम्हाला कपाशी जे आहे ते एकदम आजार या ठिकाणी पडून गेलेलं आहे। हे बघा, तर चला आता तुम्हाला या कपाशीवरती आम्ही कोणत्या औषध फवारलं याची मी तुम्हाला माहिती या ठिकाणी देणार आहे। तर मित्रांनो, दुसऱ्या फवारणीसाठी तुम्हाला या ठिकाणी पहिलं जे औषध घ्यायचं आहे ते औषध घ्यायचं आहे एक्टेरा नावाचं। मित्रांनो, एक्टेरा नावाचं औषध आपल्याला या ठिकाणी पहिलं घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर बघा तुम्हाला त्याच्यासोबत एसिपेट नावाचं औषध तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे। एसिपेट, शेतकरी मित्रांनो, एसिपेट नावाचं एक औषध तुम्ही त्यासोबत घ्या आणि तिसरं जे औषध आहे ते औषध आहे प्लेन युरिया। मित्रांनो, प्लेन युरिया या ठिकाणी तुम्ही तिसरं औषध घ्या आणि आता त्याचे प्रमाण बघा। शेतकरी मित्रांनो, एसिपेट जे आहे ते तुम्हाला एका पंपासाठी 30 ग्रॅम घ्यायचं आहे आणि प्लेन युरिया जो आहे तो युरिया तुम्हाला एका पंपासाठी 100 ग्राम या ठिकाणी घ्यायचा आहे आणि एक्टेरा जे आहे ते तुम्हाला 10 ग्राम या ठिकाणी घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची माहिती म्हणजे युरिया हा सगळ्यात शेवटी पंपामध्ये पाणी टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे आणि चांगला हलवून या ठिकाणी घ्यायचं आहे। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा। चला तर व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद।